लोणावळा हत्या प्रकरणातील या आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुरावा नसल्यानं त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आणि दुसरा आरोपी अल्पवयीन होता। 7 वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा हा निकाल लागलाय। चोरीच्या उद्देशानं लोणावळ्यामध्ये 2017 मध्ये एका जोडप्याची हत्या झाली होती आणि चोरीचे आरोप होते ते सिद्ध झाले नाहीत, म्हणून ही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। चैत्राली, काय नेमकी या दुहेरी हत्याकांडासंदर्भातली आणखी माहिती? अनुपमा, खरं तर लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने 2017 मध्ये या जोडप्याची हत्या झाली होती। सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुमरे यांची भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या डोंगरामध्ये निर्गुण हत्या करण्यात आली। 2.5 महिने याची नेमकी कोणत्याही काही कल्पना नव्हती। मात्र यातील एका आरोपीने जे आहे ते हॉटेलमध्ये दारूच्या नशेत त्याच्या मित्राकडे ही बाब सांगितली आणि पोलिसांना ही खबर समजल्यानंतर या खरं तर खुनाला वाचा फुटली होती। उज्ज्वल निकम या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून काम पाहत होते। मात्र आज त्याची सुनावणी होती। या हत्या प्रकरणामध्ये सलीम शब्बीर शेख आहे, त्याची निर्दोष मुक्तता आता करण्यात आलेली आहे। पुरावा नसल्यामुळे त्याची ही निर्दोष मुक्तता आहे। तर दुसरा आरोपी जो आहे तो अल्पवयीन होता, त्यामुळे त्याची देखील जी आहे ती सुटका करण्यात आलेली आहे। तब्बल 7 वर्षांनंतर आता या दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे। 2017 साली जी आहे ती या जोडप्याची हत्या झाली होती। मात्र धक्कादायक कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्यामुळे निर्दोष सुटका झाल्यामुळे खरं तर ही बाब धक्कादायक अशीच मानावी लागेल। धन्यवाद चैत्राली, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।